प्रश्न म्हणजे बेसिकली तर मी PW मध्ये बायोलॉजी पण शिकवतो. ओके, मी टीचर पण आहे. तर मी ज्यावेळेस कधी कधी काही गोष्टी बोलतो त्यावेळेस नक्कीच मुलींना ते लागतं, पण मी सत्य परिस्थितीवरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज तो मोका सुद्धा आहे. जिजाऊंचा जन्मदिवस आहे, म्हणजे जयंती आहे. तर कुठेतरी मुलींकडून वेगळं होतंय की नाही होतंय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे ज्या स्टेप्स उचलायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं समाजामध्ये वावरायला पाहिजे याबद्दल, की आजकालचा जो यूथ आहे, मी बेसिकली सांगतो की मुली ड्रिंकिंग करतायत, स्मोकिंग करतायत, त्या ठिकाणी पब पार्टीज असतील. तर हे जे कल्चर आहे हे आपल्या महाराष्ट्राचं नाही किंवा आपल्या महाराष्ट्राला साजेल असं सुद्धा नाही, पण ते तुम्ही पाहत असाल समाजामध्ये चाललेलं. तर याच्यावर एक मुलगी म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? मला मुलगी म्हणून एवढंच म्हणायचंय की मी त्या ह्याची नाही, मी फेमिनिस्ट नाही आहे, पण महाराष्ट्राचं कल्चर हे पण नाही की मुलांनी सिगरेट प्यावी किंवा मुलांनी दारू प्यावी किंवा मुलांनी पबमध्ये जावं. मुलांनी नाही म्हणत आहे मी, म्हणजे माझं तर हे म्हणणं की कुणीच व्यसनाहारी जाऊ नये, जर मुलगा असो किंवा मुलगी असो. दोन्हीकडून चुका होतात, मुलींकडनं पण चुकतंय, मुलांकडून पण चुकतंय. मी असं म्हणणार नाही की फक्त मुलींचंच चुकतंय, बिकॉज आणि मी हे सांगते की आय एम नॉट फेमिनिस्ट. फेमिनिस्ट म्हणजे काय शब्द? फेमिनिस्ट म्हणजे फक्त मुलींच्या दृष्टिकोनातून बोलणं. पण माझं हे म्हणणं की आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरला किंवा जे आहे त्याला दोन्ही म्हणजे गोष्टी करून. नमस्कार, जनमनातील महाराज या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत. योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत. तर FC रोडला आपण या ठिकाणी बघतोय काही तरुण आणि तरुणी बसलेले आहेत, म्हणजे मुलं आणि मुली आहेत, यूथ आहे नॉर्मली. तर आज आपण एक कार्यक्रम घेतोय जनमनातील महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या मनाला एखादा भावलेला प्रसंग जे तुम्हाला प्रेरणादायी वाटतो असा, तर तुम्ही सांगू शकता? जेव्हा कोंढाणा म्हणजे सिंहगड जिंकायचा होता त्यावेळेस खूप प्रॉब्लेम्स येत होते शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना. तर त्याच वेळेस जिजाऊ म्हणजे मासाहेबांशी महाराज बोलत असताना ते बोलले होते की मला हा किल्ला जिंकायला अवघड वाटतोय आणि असं वगैरे. तर त्यावेळेस मासाहेबांनी त्यांना सल्ला दिलेला आणि पाठिंबा दिलेला की मी आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही फक्त लढा जाऊन. आणि त्याच वेळेस त्याच्यानंतर कोंढाणा आपण जिंकलेला, म्हणजे महाराजांच्या मावळ्यांनी आणि त्यांनी मिळून जिंकला होता. आणि कोंढाणा जिंकण्यामध्ये सगळ्यात जास्त जर त्या ठिकाणी सगळ्याच मावळ्यांची मेहनत होती, परंतु आपला एक मावळा गेला होता, नाव सांगते? मालुसरे, तानाजी मालुसरे. कारण की तो मूव्ही पण आलेला अजय देवगणचा. आणि त्यांचीच यशवंती नावाची घोरपड पण त्यावेळेस तिथे होती. तर यशवंती जी आहे त्याच्याबद्दल थोडीशी कॉन्ट्रावर्सी आहे, बरोबर? की ती घोरपड होती का ते यशवंत हे होते, म्हणजे यशवंत मोरे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे आणि आमच्या इतिहासाच्या पुस्तकानुसार तर यशवंती नावाची घोरपडच आम्ही ऐकलंय. आणि म्हणजे स्टोरीमध्ये वगैरे पण जेव्हा लहानपणापासून आम्ही गोष्टी वगैरे वाचतो त्यावेळेस तर यशवंती नावाची घोरपडच आम्ही ऐकलेली आहे, त्यामुळं यशवंती. अच्छा, मला सांगा तुम्हाला एखादा महाराजांबद्दल कोणता प्रसंग हा प्रेरणादायी वाटतो एक मुलगी म्हणून? कुठलाही प्रसंग. जेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी ती खिंड लढवली होती त्या टायमिंगला, जेव्हा त्यांनी पूर्णपणे खिंड लढवली आणि महाराजांना समजलं की जेव्हा महाराज किल्ल्यावर पोहोचले आणि महाराजांना समजलं की आता तानाजी बाजीप्रभू देशपांडे आपल्यात नाही राहिले, तेव्हा त्यांना जे दुःख झालं होतं त्यांच्या त्यातून दिसून येतं की त्यांच्या मित्रांवर, त्यांच्या मावळ्यांवर किती जीव होता, प्रेम होतं. ओके, तुम्हाला म्हणजे एखादा प्रसंग सांगा जो तुम्हाला प्रेरणादायी वाटतो? प्लीज नाही आठवत मला. अच्छा, मग एकदा शिवाजी महाराज की जय म्हणा. शिवाजी महाराज की जय. ही सुद्धा सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. ओके, जर माहित नसेल तर नो प्रॉब्लेम. तर मला सांगा तुम्हाला एखादा जो प्रसंग आहे तो की प्रेरणादायी वाटतो? आठवत नाही आता, आठवत नाही. काहीतरी म्हणजे त्यांच्याबद्दल ऐकलेली एखादी गोष्ट जी तुम्हाला प्रेरणा म्हणून वाटते, एखादा प्रसंग ऐकलाय महाराजांबद्दल, काहीतरी जे ऐकले ते सांगा. काहीतरी ऐकलं असेल ना. म्हणजे महाराजांनी म्हणजे जे शत्रू वगैरे आहेत तर त्यांच्याशी लढले होते. म्हणजे बाकीचे जे त्यांचा म्हणजे किल्ल्यावरती जे लोक वगैरे त्यांना वाचवण्यासाठी वगैरे त्यांच्यासाठी लढले, परत किल्ल्यावरती वगैरे गेले, एवढा प्रसंग आठवतो. तर धन्यवाद. तर मला तुम्ही सांगा शिवाजी महाराजांचा एखादा जो प्रसंग आहे जो तुमच्या मनाला भावतो आणि तुम्हाला प्रेरणा देऊन जातो तुमच्या आत्ताच्या आयुष्यात? ओके,
तर महाराजांच्या म्हणजे असं म्हणतो आपण की महाराज जगातील सर्वात दूरदृष्टी म्हणजे राजा होता. आपण जाणता राजा म्हणतो त्याला. तर माझ्या मते असं आहे की राजांनी अनेक पराक्रम केले, पण म्हणतात ना बुद्धी म्हणजे युक्ती श्रेष्ठ आहे शक्तीपेक्षा. तर त्यांनी अशा अनेक प्रसंग केले. आग्र्यावरून जी सुटका केली, तर मला वाटतं की आयुष्यात आत्तापर्यंत शत्रूच्या याच्यातून इतक्या सफाईदार सुटणारा पहिलाच एवढा मोठा काय म्हणतात त्याला योद्धा असेल. तर मला सांगा, हा तुमच्या आयुष्याला प्रेरणा देऊन जातो आत्ताच्या आयुष्यामध्ये. ओके. त्याचं प्रेरणा द्यायचं असं आहे की कुठल्याही संकटात हार नाही मानायची. आणि त्यांनी असं केलं की पहिले आपली जी सेना आहे किंवा आपला जो मित्र आहे किंवा आपला जो परिवार आहे त्यांची काळजी पहिले घ्यायची. त्यांनी सगळ्यांना पहिले बाहेर काढलं आणि स्वतः तेवढ्याच चालाकीने बाहेर निघाले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला सुखरूप बाहेर काढण्याच्या अगोदर त्यांचे जे मावळे आहेत तर त्या मावळ्यांना एक एकदा बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर ते स्वतःला सुरक्षित बाहेर काढतात. तर असा हा एकमेव राजा मला वाटतं या पृथ्वी तलावरती होऊन गेलेला असेल, जो की पहिल्यांदा मावळ्यांची काळजी आणि नंतर स्वतःची काळजी. एक अजून आहे की इतक्या वर्षानंतर पण आपण फक्त त्यांच्याबद्दलच बोलतो. इतका प्रभाव आहे, इतके वर्ष झाले महाराजांना जाऊन, पण तरी पण आपलं असं आहे की आपण अजूनही त्यांच्याबद्दलच बोलतो. इतका इम्पॅक्ट आहे त्यांचा. त्याच्यानंतर पहिले खूप सारे राजे झाले, पण आपण महाराजांना आताही त्याच गोष्टीसाठी मानले. बरोबर. म्हणजे भारत हा प्रत्येक ठिकाणचं एक छोटं छोटं राज्य असलेला देश होता, पण आजही सगळ्यांच्या नजरेमध्ये आणि सगळ्यांच्या दृष्टीपटलावर राज करणारा राजा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण पाहतो. तर मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो कुठला प्रसंग आहे जो की तुम्हाला प्रेरणा देऊन जातो आजही? मला मी तेच सांगणार. नाही, एखादा प्रसंग जो तुम्ही ऐकलाय, जो तुम्ही पाहिलाय मूवी मध्ये वगैरे? ते होता नाही, ते नाही. गड गेला पण सिंह जिंकला. गड आला पण सिंह गेला. हा, तो आला जो आहे तो की म्हणजे त्यांना गडापेक्षा जास्त महत्व त्यांच्या मावळ्यांना देत होते ते. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर अजून आपण या ठिकाणी अजून काही प्रश्न विचारणार. हा पहिला प्रश्न होता मनाला प्रेरणा देणारा. तर आज 12 जानेवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊ यांची आज जयंती. ओके. तर एक मुलगी म्हणून हा प्रश्न जास्त मी इंटेन्शनली मुलींना विचारतोय. तर एक मुलगी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आऊसाहेब आहेत जिजाऊ यांच्याकडून तुम्हाला काय प्रेरणा मिळते आणि त्यांच्याकडून काय तुम्ही शिकू शकता, आणि इतर तुमच्या ज्या त्या ठिकाणी मैत्रिणी असतील किंवा एक स्त्री या पात्राला तुम्ही काय सांगू शकता की जिजाऊंकडे तुम्ही कसं पाहिलं पाहिजे आणि तिथून काय प्रेरणा घेतली पाहिजे? त्यांचं धाडस, ते किती धाडशी होते त्याच्याबद्दल म्हणजे ते किती धाडशी होते आणि त्यांचे जे काही निर्णय होते ते एकदम बरोबर किंवा चुकीचे जरी असतील तरी ते त्यांना फेस करायचे, असं मागे नाही सरकायचे जे काही निर्णय घेत असतील ते. तर मग बरं, मला आता सांगा, तुम्ही आता कॉलेजला असाल किंवा डिग्री पास आउट असाल, तर हे जे आपले पुरुष होते, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, मासाहेब जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, तर यांच्या चरित्र्याबद्दल आजकालची मुलं किती, आजकालचं जे युथ आहे ते किती सिरियस आहे? बाकीच्यांचं काय सांगू नाही शकत, पण आमच्या इतिहासात वगैरे आम्ही शिकलोय शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, सो आम्हाला त्याचं प्राऊड वाटतं. म्हणजे तुम्ही म्हणालात की जिजाऊ म्हणजे मासाहेबांकडून काही शिकायला मिळतं वगैरे मुलींना काय हे, तर मासाहेब खूप त्यांच्याकडून प्रत्येक मुलीने शिकण्यासारखे, कारण त्यांचं धाडस, त्यांची जी जिद्द होती आणि त्यांचा जो काय बोलतात त्याला दूरदृष्टी होती त्यांची, ती खूप महत्वाची ठरली महाराजांच्या जेवढ्या यशामध्ये. आणि आजकाल म्हणतात मुलींना की थोडंसं व्यवस्थित राहायला पाहिजे, साधं, म्हणजे काही एवढं हे म्हणजे असं काही आउट ऑफ द बॉक्स नाही करायला पाहिजे. पण ह्या ज्या सावित्रीबाई फुले किंवा जिजामाता पण होत्या, तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे, कारण त्यांनी आउट ऑफ द बॉक्स जाऊनच ह्या गोष्टी केल्या. त्यामुळं तुम्हाला तुमच्या कम्फर्ट ऑफ द बॉक्स, जर त्यांनी आउट ऑफ द बॉक्स केलं नसलं असतं तर आपण आजही रूल मध्ये असलो असतो. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स इन द सेन्स व्हॉट, म्हणजे
ड्रेसिंग सेन्स असेल की कर्तृत्व असेल? कर्तृत्व, ड्रेसिंग सेन्स महत्वाचा नाही ठरत. म्हणजे मासाहेबांनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस त्या काळी मुलींना शिक्षणाचं काही हे शिक्षणाचं हक्क नव्हता, पण त्याच वेळेस त्यांनी मुलींच्या शिक्षणाचं एक पाऊल उचललं, ज्याच्यामुळे आज आम्ही शिकतोय. त्यामुळं ह्याचं क्रेडिट कुठेतरी सावित्रीबाई फुलेंना त्यांनाच जातं, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना. बरं मला एक सांगा, हा प्रश्न म्हणजे बेसिकली तर मी PW मध्ये बायोलॉजी पण शिकवतो. ओके, मी टीचर पण आहे. तर मी ज्यावेळेस कधी कधी काही गोष्टी बोलतो त्यावेळेस नक्कीच मुलींना ते लागतं, पण मी सत्य परिस्थितीवरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज तो मोका सुद्धा आहे, जिजाऊंचा जन्मदिवस आहे, म्हणजे जयंती आहे. तर कुठेतरी मुलींकडून वेगळं होतंय की नाही होतंय असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे ज्या स्टेप्स उचलायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं समाजामध्ये वावरायला पाहिजे याबद्दल, की आजकालचा जो यूथ आहे, मी बेसिकली सांगतो की मुली ड्रिंकिंग करतायत, स्मोकिंग करतायत, त्या ठिकाणी पब पार्टीज असतील, तर हे जे कल्चर आहे हे आपल्या महाराष्ट्राचं नाही किंवा आपल्या महाराष्ट्राला साजेल असं सुद्धा नाही, पण ते तुम्ही पाहत असाल समाजामध्ये चाललेलं. तर याच्यावर एक मुलगी म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? मला मुलगी म्हणून एवढंच म्हणायचंय की मी त्या ह्याची नाही, मी फेमिनिस्ट नाहीये, पण महाराष्ट्राचं कल्चर हे पण नाही की मुलांनी सिगरेट प्यावी किंवा मुलांनी दारू प्यावी किंवा मुलांनी पब मध्ये जावं. म्हणजे मुलांनी नाही म्हणत आहे मी, म्हणजे माझं तर हे म्हणणं की कुणीच व्यसनाहारी जाऊ नये, मुलगा असो किंवा मुलगी असो. दोन्हीकडून चुका होतात, मुलींकडनं पण चुकतंय, मुलांकडून पण चुकतंय. मी असं म्हणणार नाही की फक्त मुलींचंच चुकतंय, बिकॉज आणि मी हे सांगते की आय एम नॉट फेमिनिस्ट. फेमिनिस्ट म्हणजे काय हा शब्द? फेमिनिस्ट म्हणजे फक्त मुलींच्या दृष्टिकोनातून बोलणं. पण माझं हे म्हणणं की आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरला किंवा जे आहे त्याला दोन्ही म्हणजे कुणीच व्यसनाहारी जाऊन काही चुकीच्या गोष्टी करू नये. अच्छा, मग मला सांगा, म्हणजे आता मुलं करतायत व्यसन, ते पण नाही केलं गेलं पाहिजे, पण मुलींकडून जे होतंय समजा, म्हणजे मी पण डॉमिनेट नाही करते, ओके, पण मुलींकडून जे व्यसन व्हायला लागले आजकाल, तर ते खरंच त्याची गरज असते का? म्हणजे मी किती चिल आहे, मी किती म्हणजे रिलॅक्स आहे, म्हणजे मी किती ओपन माइंडेड आहे, हे दाखवण्यासाठी कधी कधी केलं जातं इंटेन्शनली? मला नाही याच्यावर काही बोलायचं आता. म्हणजे अरे बोला, म्हणजे हे बघा, आपलं जे चॅनल आहे का, याचं नाव योद्धा प्रोडक्शन. योद्धा म्हणजे निर्भीडपणे जे आहे ते बोलतो, आपल्याला कोणाचा दबाव नाही. नाही, मला काही ओपिनियन नाही द्यायचं याच्यावरती. म्हणजे का द्यायचं नाही? जे सत्य ते बोलायला पाहिजे. नाही सत्य तर मग मी मुलां साईडने पण बोलू शकते, मी मुलीं साईडने पण बोलू शकते. मग आपल्याला साईड नाही पकडायचं. मग मला त्याच्यावरती वाद करू शकते त्याच्यावरती, म्हणून मला नाही बोलायचं. का वाद? कोणता वाद? करा, बिनधास्त करा. नाही ठीक आहे, नको. म्हणजे तुम्ही फेवर मध्ये आहात मुलींनी स्मोकिंग ड्रिंकिंग केलं पाहिजे? नाही, मी म्हटलं ना, मी कुणीच व्यसन नाही करायला पाहिजे, हा माझा पॉइंट आहे. ते कुणीही असो, आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या अपोजिटला जाऊन कुणीच व्यसन नाही करायला पाहिजे. ते छोटं दारू म्हणजे एकदम कमी प्रमाणात असो, नाही तर पुढच्या प्रमाणात असो, आय डोंट सपोर्ट. बरं मला एक सांगा, मला प्रश्न चुकीचा वाटतो की तुम्ही मुलींच्या साईडने बोलता की मुली हे करतायत ते बरोबर आहे का? मी हे बघा, आधीपासून मी तेच बोलते, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर ते मी त्याच्या अपोज मध्येच आहे. हा कंटेंट फक्त FC रोडला भेटू शकतो. नाही आता बघा, याच्यामध्ये मी प्रश्न जे विचारतोय ते प्रश्नाला कुठेतरी सायंटिफिक रिझन आहे. ओके, तुम्ही सायन्स थोडंफार जाणत असाल किंवा पूर्ण जाणत असाल, जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर मेलमध्ये जे त्या ठिकाणी हॉर्मोनल कोऑर्डिनेशन असतं, मेलमध्ये टिपिकल हॉर्मोन असतात, पण फिमेलमध्ये हॉर्मोनल कोऑर्डिनेशन हे कॉम्पॅक्ट आहे. आजपर्यंत सायन्सला सुद्धा सगळं हॉर्मोनल कोऑर्डिनेशन फिमेल बॉडी मधलं समजलं नाही. जसं की फिमेलमध्ये MC रेग्युलेट होते, त्याच्यामध्ये दर महिन्याला हार्मोनचं फ्लक्च्युएशन असतं, जेवढं मुलांमध्ये होत नाही. समजा प्युबर्टीमध्ये आले, टेस्टोस्टेरॉन सिक्रेट व्हायला चालू होईल, चाइल्डहुडमध्ये असतील ग्रोथ हार्मोन चालू असेल, तर हे असे नॉर्मल जे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात, कमी जास्त होतात. त्याचे जर कमी जास्त प्रमाणात सिक्रेशन झालं त्याचे इम्पॅक्ट दिसायला मिळतात. पण फिमेलच्या बॉडीमध्ये जे हार्मोन असतात ते कॉम्प्लिकेट असतात आणि प्रत्येक महिन्याला नाही, 28 डेज मध्ये प्रत्येक हॉर्मोन पिकला जातो, नंतर तो नॉर्मलला येतो. हे फ्लक्च्युएशन कंटिन्यू असतं. आणि ज्या वेळेस अल्कोहोल कन्झप्शन होतं, ज्यावेळेस टोबॅको कन्झप्शन होतं, मग ते स्मोकिंग असेल किंवा त्याच्यानंतर ते स्नॉटिंग असेल, म्हणजे समजा चरस गांजा ते त्या ठिकाणी असं नाकानं ओढतात, तर यामुळे हॉर्मोनल कोऑर्डिनेशन खूप बिघडतं. आणि आज जर आपण बघितलं तर PCODC हे जे आहे मुलींमध्ये खूप वाढलंय. पॉलीएम्ब्रियोनी जे आहे, ओके, ज्याच्यामुळे मग टेस्टिव्ह बेबी सेंटरचा त्या ठिकाणी प्रभाव वाढतोय, या गोष्टी आहेत. तर ह्या होतात म्हणून कुठेतरी आपल्या पूर्वजांनी हे रेस्ट्रिक्शन फिमेलला लावले असावेत असं तुम्हाला वाटतंय? हा, ते बरोबरच आहे. म्हणजे त्यावेळेस तर सायन्स हे आपलं जे आहे वेदांचं वगैरे ते मी विश्वास ठेवते, पण प्रत्येकाचे ओपिनियन असतात स्वतःचे. आमच्याकडून ते कधी होणार नाही आणि होत पण नाहीये, त्यामुळं
आम्ही अ, आम्ही त्यांच्या माइंडसेटनुसार काही आम्ही ठरवू शकत तुम्ही कधी होत नाही असं ठामपणे सांगताय, तर मग जे चुकीचं आहे त्याच्यावर ओपनली बोलायला काय हरकत आहे? मग ते चुकीचंच आहे. मी म्हणतेच आहे, मी चुकीचंच आहे ते, की कुठल्याही प्रकारचं व्यसन, तंबाखू असू दे, दारू असू दे, सिगरेट असू दे, कुठल्याही प्रकारचं व्यसन हे चुकीचंच आहे. मी त्याला दुसरं ओपिनियन देतच नाही. आणि प्रत्येकाचं हे त्यांच्या माइंडसेटनुसार हे करू शकतो. पण आता हा माझा जो प्रश्न आहे तो कॉमन बॉईज अँड गर्ल्स म्हणजे प्रॉपर युथ साठी आहे. तर आजकालची मुलं ड्रिंकिंग स्मोकिंग याच्या जास्त आहारी का जात आहेत? त्यांना असू शकूल वाटत असं. हा, आजकालचे हे जेन्सी पीपल आहेत त्यांचं ते झालं की सो कॉल्ड कूलनेस आणि सो कॉल्ड कूलनेस आणि ते संगत कुठेतरी शो ऑफ असतं. शो ऑफ आहेत मग मोठ्या मोठ्या पब मध्ये जाऊन हे करायचं. पण ते ट्रेंड ते चालतात आजकाल ट्रेंड पण म्हणजे आजकाल ट्रेंड चाललाय. इन्फ्लुएन्सर्स आणि वगैरे कुठेतरी कोणी जर त्या पद्धतीमध्ये वावरत नसेल तर तो एकटा पडतो. मग तो कॉर्पोरेट सेक्टर असेल, कॉलेज असेल, ते आहेच, होतं तसं. मग याला तुम्ही कसं मॅनेज करता? अशी संगत ठेवण्यापेक्षा एकटं राहिलेलं चांगलं. पण आता समजा तुम्ही क्लासमध्ये 50 मुलं आहेत, मुली आहेत, तर त्याच्यामधले 50% 60% त्या इन्फ्लुअन्सला त्या ठिकाणी कूल मारतात. ओके, बाकीचे नाही. तर त्यावेळेस तुम्हाला ऍडजस्ट करायला काही प्रॉब्लेम होतो का? नाही प्रॉब्लेम होत. त्यांचे ओपिनियन आहे. आपण आपल्या लाईन मध्ये किंवा आपण ठरवलेली एक गोष्ट की नाही आपल्याला ह्याच्यामध्ये, तर आपण कंट्रोल करू शकतो. मग कुठेतरी त्यांच्याकडे वावरताना असं वाटतं की यार हे थोडं आपल्याला इग्नोर करतायत, आपल्याकडे थोडंसं म्हणजे दुर्लक्ष करतायत की नाही त्यांचं आपलं जमू शकत नाही, फक्त कामास काम बोलायला येत, नंतर फक्त एखादा प्रोजेक्ट असेल तेवढ्यापुरतं बोलतात, त्याच्यानंतर ते मोकळे होत नाहीयेत. तसं जरी झालं तरी आपण त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत, त्यांच्यानुसार त्यांना पाहिजे असं वागायचं. आपण पण त्यांच्यासारखं वागायचं नाही, कामापुरतं वागायचं. मग अच्छा, मला वाटलं आपण पण मग तसं सो कोल आहे ना. नाही, मग आपण ते जर कामापुरतं वागतात तर मग आपण पण कामापुरतं वागायचं. म्हणजे आपला कम्फर्ट झोन शोधायचा की आपण आपल्यासारखे लोक कुठे सापडतील आपण ते बाकीचे 40% मध्ये जाऊन थांबायचं. वा, क्या बात आहे. तर हे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आजकालच्या या पिढीसाठी, कारण की एखादा हे जे चालतं ना, म्हणजे युथ मध्ये चाललंय, तर हे कुठे चालतं माहितीये का? IT कॉलेजेस, त्याच्यानंतर COAP सारखे, आता नाव नको घ्यायचं, जाऊ द्या, बोंबल त्याचे यायच्या मध्ये कोठा रे हा. ओके, तसं नको व्हायला. ओके, म्हणजे जे की मोठे कॉलेजेस आहेत आणि तिथलची जी मुलं आहेत ना ती याकडे जातात. म्हणजे आता याच्यावरचा अभ्यास नाही माझा, पण सगळ्या प्रकारची व्यसनं त्या कॉलेजच्या 1 किलोमीटरच्या आवारात उपलब्ध आहेत असं ते मुलंच सांगतात. ओके, कधी जर मी एखाद्याला विचारलं की अरे असं का करतो, कुठून भेटतं हे, तर तो सांगतो यहाँ पे मिलता है, सही मिल जाता है. ओके, तर मला सांगा हे किती हानिकारक आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. कारण एखादा COP ला लागलाय म्हणजे तो आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा टॅलेंट आहे. तुम्ही जे आहात ना, म्हणजे आपण फक्त आपल्या घरच्याची प्रॉपर्टी नाही आहोत, तर तुम्ही राष्ट्राची प्रॉपर्टी आहात. म्हणजे तुम्ही राष्ट्राला काहीतरी देणं लागतं. समजा अब्दुल कलाम त्या ठिकाणी फक्त असं फुकत बसले असते तर आपल्या देशाला मिसाईल मॅन भेटला नसता. ओके, याचा अर्थ तुम्ही जी प्रॉपर्टी आहात तुम्ही फक्त तुमच्या घरची नाही, तर तुम्ही या राष्ट्राची प्रॉपर्टी आहेत. मग कुठेतरी आपल्या राष्ट्राची मुलं त्या ठिकाणी कमकुवत होत आहेत. तर मला असं वाटतं ही देश म्हणजे जे विदेश आहेत ना त्यांची ही खूप मोठी साजिश आहे की इथलच्या युथला स्पॉइल करा. कारण की कुठलाही देश हा युथच्या खांद्यावरती उभा राहत असतो. जसं की अब्दुल कलाम पण म्हटले होते की आपल्याला जर महासत्ता बनायचं तर इथल्या युथला चान्स दिला पाहिजे. तर त्यांनी असं ठरवलं की आता इथला युथ स्पॉइल करायचा. तर युथ कसा स्पॉइल होतोय? तुम्हाला असं दिसतंय की हे स्पॉइल होत चाललेत? हो, युथनी तेवढं म्हणजे युथच आपल्या देशाला किंवा महाराष्ट्राला बिल्ड करणार आहे. आणि ते प्रत्येक एक पर्स्पेक्टिव्ह असायला पाहिजे. प्रत्येक काय बोलतात पर्सनल त्यांचं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली समजायला पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने चाललोय आणि आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय. बिकॉज आत्ताचे हे म्हणतात की इथे काहीच नाहीये, आपण मग परदेशात जाऊ. पण जर स्वतःच काय बोलतात त्याला पुढाकार घेऊन जर कोणी काही केलं नाही तर मग युथनी काहीच होणार नाही. अच्छा, मग तुमचा काय विषय आहे? देशासाठी तुम्ही काय करणार आहात? काही ठरवलंय? मी आता IT मध्ये शिकतीये. तर मग म्हणजे सगळे बोलतात की परदेशात जाऊन शिकणं चांगलं आहे किंवा हे, पण मी इथे शिक्षण घेते आणि मला इथेच राहून जॉब करायचा आहे. हे पण एक मी थोडंसं माझं कुठे ना कुठे पॉइंट मध्ये माझं कंट्रीब्युशन. कोणत्या इयरला आहे? मी आता 3rd इयरला आहे. ओके,
मग कुठून? हा मेड इन इंडिया ब्रँड. मेड इन इंडिया ब्रँड तयार करणार आहात. तर मला सांगा अजून कुठल्या अशा गोष्टी तुम्हाला आजच्या मासाहेब जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं मुलींना सांगायच्या? मला फक्त एवढंच सांगायचं की कोणी बोलतंय किंवा कोणी इन्फ्लुएन्स होतंय म्हणून कुठल्या गोष्टी करू नका. तुमच्या मनाला वाटेल त्या गोष्टी आणि तुम्हाला जितकं शिकायचंय तेवढं शिकून स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वतः कर्तृत्ववान व्हा. तर खरंच तुम्ही खूप छान छान बाईट दिल्या. दादा तुला द्यायची आहे का बाईट? काय सांगायचंय? दादा एकदम कोपऱ्यात बसलाय. आजकाल मुलं मागं होत चाललेत आणि मुली डॉमिनेट होत चालल्यात. तर असं नाही, जब तक पीएम सर है तब तक बॉईज पीछे नहीं रहेंगे. ओके, तर मला सांगा महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो की तुम्हाला प्रेरणा देऊन जातो? म्हणजे मला असं लाईक डिटेल हिस्ट्री माहित नाही, बट मला त्यांचे कॅरेक्टर. प्रॉपर कुठले? मी कर्नाटकचा आहे. कर्नाटकचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन की एवढी फ्लुएंट मराठी बोलतोय, हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. वा. तर सांगा काहीतरी. तर मला एक मेन गोष्ट आवडते की लाईक अबाउट फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत ते, त्यांचे जे स्ट्रॅटेजीज आहेत फक्त आपण नाही बाकीचे सगळे वर्ल्ड पण फॉलो करतात ते काय ना काय. आणि त्यांचे जे डिसिप्लिन होतं, जे हार्डवर्क होतं, जे लहानपासून केलेत ते आपल्या युथसाठी पण मेन आहे. आता तुम्ही एक प्रश्न विचारले होते की लाईक कसं कंट्रोल करणार लाईक अबाउट द स्मोकिंग अँड एव्हरीथिंग. तर असं होतं की लाईक महाराजांच्याकडं असं काही काही सिच्युएशन्स होते की त्यांच्याकडे कमी सेना होते आणि दुसऱ्यांकडे लाईक ते मेजॉरिटी होते, बट स्टील ते त्यांचे डिसिप्लिन, त्यांचे जे व्हॅल्यूज होते ना ते सगळ्यांना असं प्रेरित केलेत की ओके वी हॅव टू फाईट फॉर अवर नेशन. तर आपण पण तिथंच लाईक तेच फॉलो करून लाईक ओके 10 लोक चुकीचं असणार तर मी माझं लाईक फॉर एक्झाम्पल महाराज माझे आयडल आहे, तर मी त्यांचंच फॉलो करून मी माझं तिथल्या जागेच राहणार आणि माझं पण नाव होणार, त्या 10 लोकांचं नाव नाही होणार कधी. बरं, आता ज्यावेळेस एखादा आउट ऑफ महाराष्ट्र मला ऑडियन्स भेटतो त्यावेळेस मी नक्कीच तिथल्या भागामध्ये महाराजांची काय छाप आहे हे विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तर कर्नाटकमध्ये ज्यावेळेस एखादा नॉर्मल खेड्यातला सुद्धा माणूस असतो, तर दुसरी गोष्ट मला सांगायची, खेड्यातली माणसं नॉर्मल नसतात आहे ना, ते स्वतःला सांगतो ना, आम्ही म्हणजे आम्ही खेड्यातली माणसं असाधारण आहेत, शहरातली माणसं साधारण आहेत. ओके, तर खेड्यातली असाधारण माणसं माझ्या राजाबद्दल काय सांगतात, काय विचार आहेत? तुम्ही जा, मी बोलतो. हा, अजून येतील, बस हरकत नाही. हा, तर मेन असं आहे की लाईक कर्नाटकचं मला माहित आहे की फक्त लाईक आता पॉलिटिक्स वाले लोक खूप हे घाण करतायत. नाही, आपल्याला पॉलिटिक्स बद्दल नाही बोलायचंय, मला त्या वादाबद्दल नाही बोलायचं. मी फक्त याच्याबद्दल बोलतोय की कर्नाटक मधला एखादा ऑर्डिनरी पर्सन आहे. ओके, तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो किती जाणतो आणि त्याला काय काय माहिती आहे? एक महाराज म्हणलं की काय डोळ्यासमोर उभं राहतं? ओके, महाराज म्हटलं तर जे मेन ब्रीफ आहे, जसं आता मी तुम्हाला सांगितलं लाईक अ फादर ऑफ इंडियन नेव्ही वगैरे, जेवढं त्यांना डिटेल हिस्ट्री माहित नाही, बट दे ऑल रिस्पेक्ट. लाईक ग्राउंड लेवलवर बोललो ना, सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे आणि ते आपल्या देशासाठी काय केले. आणि प्लस मी आत्ताच ट्रॅव्हल करून आलोय, आता मला इकडे तर जास्त नाही दिसले, पण तिकडं घरासमोर एवढं मोठं स्क्रिप्चर बनवून ठेवलंय त्यांनी, लाईक 3D मॉडेल्स टाईप. कुठे? लाईक कोणतं गाव होतं ते, म्हणजे कर्नाटकमध्येच लाईक तिकडं पण आहेत त्यांच्या मूर्त्या वगैरे वगैरे सगळं दिसतंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कर्नाटकमध्ये कुठेतरी आहे? हो आहे. लाईक अच्छा, घरासमोरच असं लावले ते लाईक फ्रंट मध्ये. तर हे इथूनच कळतंय की किती इम्पॅक्टफुल आहेत आपले शिवाजी महाराज किंवा आपलं लाईक मराठा कल्चर, लाईक त्यांनी जे केलेत ते, आणि सगळेजण रेकग्नाइज पण करतात तिकडे पण. आणि महाराष्ट्रामध्ये कधीपासून राहता तुम्ही? महाराष्ट्रापासून मी तर लहानपासून आहे, बट माझं ट्रॅव्हलिंग होत राहतं लाईक. अच्छा, त्यामुळे मराठी फ्लुएंट बोलतात. येस. ओके, मग महाराष्ट्रामध्ये राहून काय वाटतं, काय म्हणजे काय प्राऊड फील होतंय महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर? महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मेन रिझन आहे शिवाजी महाराज, सेकंड रिझन इज कल्चर, थर्ड रिझन इज लाईक इकडचे लोक लाईक मराठी हा जे लँग्वेज आहे ते सोडले नाही आतून. लाईक दुसरे जण कसं लाईक ओके विल ट्राय समथिंग न्यू, आपण दुसरं लाईक इंग्लिशमध्ये बोलू, हिंदीमध्ये बोलू,